नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात आता कृषी विभागाच्या योजना, शेतीशाळा, नैसर्गिक शेती आणि विविध कृषी मोहिमा थेट गावागावात आणि शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्यासाठी तब्बल 11,500 पेक्षा जास्त शेतकरी मित्राची नियुक्ती केली जाणार आहे। पण हे शेतकरी मित्र नेमके कोण असतील, त्याची निवड कशी होणार, किती मानधन मिळणार, त्यांचं काम काय असेल आणि याचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे, चला जाणून घेऊया। सर्वात आधी मानधनाबद्दल सांगायचं झालं तर शेतकरी मित्राला दरमहा 1500 रुपये मानधन दिलं जाणार आहे, म्हणजे वर्षाला एकूण 18,000 रुपये। हे मानधन दर 3 महिन्याच्या एकत्रितपणे दिलं जाणार असून वर्षातून 4 टप्प्यामध्ये रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे। मात्र याशिवाय प्रवास खर्च किंवा इतर कोणतेही भत्ते मिळणार नाही। महत्त्वाचं म्हणजे या शेतकरी मित्रांना कामाचं नियम मूल्यांकन केलं जाणार आहे। दर 3 महिन्याला त्याच्या कामाचा आढावा घेतला जाईल आणि त्याच्या कामाचा अहवाल सादर करावा लागणार आहे। वार्षिक मूल्यांकनासाठी 125 गुण निश्चित करण्यात आले आहे। यामध्ये 100 गुण तांत्रिक कामासाठी तर 25 गुण उल्लेखनीय कामासाठी असतील। शेती शाळेतील उपस्थित, विविध सर्वेक्षणामध्ये सहभाग, ग्रामसभेतील सहभाग आणि शेतकऱ्यांचे केलेलं काम अशा बाबतीचा विचार केला जाणार आहे। आता शेतकरी मित्र म्हणून कोणाची निवड होणार आहे, प्रश्न ही महत्त्वाचा आहे। कृषी विभागाच्या माहितीनुसार उमेदवार साधारण 25 ते 60 वर्ष वयोगटातील आणि किमान 12वी उत्तीर्ण असावा। त्याच्याकडे शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचं आणि संघटन करण्याचं कौशल्य असणं अपेक्षित आहे। कृषी पदवीधरांना प्राधान्य दिलं जाणार आहे। सर्वात पहिले आणखी एक महत्त्वाचा अट म्हणजे शेतकरी मित्र हा ज्या गावात काम करणार आहे त्या गावातील रहिवासी किंवा शेतकरी असणं आवश्यक आहे। त्याची निवड ग्राम कृषी विकास समितीच्या ठरावानंतर केली जाणार आहे। ही नियुक्ती कायमस्वरूपी नसेल, पहिल्या टप्प्यात 2 वर्षासाठी नियुक्ती केली जाणार आहे। आता त्याच्या कामाबद्दल जाणून घेऊया। गावातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनेची माहिती देणं, योजनांचा प्रचार आणि प्रसार करणं, शेतकरी गटाची बांधणी करणं, शेती शाळेसाठी शेतकऱ्यांची निवड करणं, नैसर्गिक शेतीचा प्रचार करणं आणि कृषी विभागाच्या विविध मोहिमांमध्ये सहभागी होणं अशी त्याची प्रमुख कामे असतील। याशिवाय गावात शेतकरी कृषी सुविधा केंद्र उभारण्यासाठीही ते काम करणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी योजनेची माहिती मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवर एक संपर्क बिंदू उपलब्ध होण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, शेती करताना योग्य माहिती आणि योग्य मार्गदर्शन मिळणं खूप महत्त्वाचं आहे। कृषी विभागाच्या योजना, अनुदान, नुकसान भरपाई, नवीन तंत्रज्ञान, पिकाचं व्यवस्थापन आणि शेतीशी संबंधित महत्त्वाच्या अपडेटची माहिती वेळेवर मिळाली तर त्याचा थेट फायदा शेतीच्या नियोजनात होऊ शकतो। म्हणूनच ॲग्रोटेक मराठीला नक्कीच फॉलो करा, सबस्क्राईब करा। इथे तुम्हाला शेती आणि शेतीची संबंधित सरकारी योजना, अनुदान, नुकसान भरपाई, बाजारभाव आणि महत्त्वाच्या कृषी बातम्या सोप्या भाषेत मिळत राहतील। तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांना ही माहिती मिळणं गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा, कारण योग्य माहिती वेळेवर मिळाली तर शेतकऱ्याला योग्य निर्णय घेणं सोपं होते। आता पुन्हा आपल्या मुख्य बातमीकडे वळूया। विशेष म्हणजे या व्यवस्थेत किमान 30% महिला शेतकऱ्यांची निवड करण्यावरही भर देण्यात आला आहे। म्हणजे 11,500 पेक्षा जास्त शेतकरी मित्र दरमहा 1500 रुपये मानधन 2 वर्षाच्या पहिल्या टप्प्यामध्ये नियुक्ती होणार आहे। 125 गुणाचं वार्षिक मूल्यांकन अशी या व्यवस्थेची मुख्य रूपरेषा आहे। आता या निर्णयामुळे कृषी विभागाच्या योजना खरंच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत किती प्रभावीपणे पोहोचतात आणि शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुमच्या गावात शेतकरी मित्राची नियुक्ती झाली तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या ॲग्रोटेक मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।